नमस्कार मित्रांनो, एमपीएससी लाईव्ह युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, एमपीएससी कंबाईन 2026 ची जी काही ऍड होती म्हणजे ग्रुप बी ची, तर ती आज प्रसिद्ध झालेली आहे. आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो. बरेच लोक विचारत पण होते नेमकं ऍड कधी येईल. तर शेवटी जी फेब्रुवारी मार्च मध्ये येणारी ऍड होती, तर ती आता एप्रिल मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या ऍड मध्ये एकूण जर आपण पद बघितले तर ते 552 पद आहे. सोबत जी काही परीक्षा होणार आहे या 552 पदासाठी तर ती 14 जून 2026 ला होणार आहे. म्हणजे आजपासून जर का आपण विचार केला तर आपल्याकडे मोजून 2 महिने 5 दिवस आपल्याला मिळतात हातामध्ये. या 2 महिन्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्याचं प्लॅनिंग काय करायचं आहे, याबद्दलचं एक महत्वाचं लेक्चर आपण उद्या आपल्या या वरती घेणारच आहोत. परंतु आज लगेच ऍड आल्याच्या नंतर मी हे एक लेक्चर घेतोय, कारण की बरेच जे काही विद्यार्थी तर ते नव्याने एमपीएससी कंबाईन परीक्षा देणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी ही महत्वाची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर ती एक्सप्लेन मी या लेक्चरमध्ये करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. म्हणून तुम्हाला काही अडचणी यायला नको. तुम्हाला त्यामध्ये मग ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, त्यासाठी फीस किती असणार आहे, त्यासाठी एज क्रायटेरिया काय लागणार आहे, सोबत तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, या सर्व गोष्टींची उत्तरे आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळूनच जाणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये किंवा काही शंका असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तिथे तुम्हाला याची सर्व उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. ओके, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त आता महत्वाचं म्हणजे जर का तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल किंवा अगोदर सुद्धा बघून झाला असेल, पण या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे काही मोफत व्हिडिओ लेक्चर्स असतात तर ते तुम्हाला त्याचे अपडेट्स या चॅनलवरती मिळत राहील. ओके, तर आता आपण सुरुवात करूया. आता महत्वाचं म्हणजे ह्या ऍड मध्ये कंबाईन ग्रुप बी ची जी ऍड आहे तर ही आहे 2026 ची ऍड. यामध्ये एकूण 552 पदांसाठी ही ऍड प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही परीक्षा होणार आहे 14 जून 2026 ला. आता ही 14 जून 2026 ला जी काही परीक्षा होणार आहे, यामध्ये जर आपण पद बघितले आजच्या या ऍड मध्ये, तर याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं ते म्हणजे एसटीआय, एएसओ आणि पीएसआय या तीनच पोस्ट साठीचे पद आपल्याला बघायला भेटतात. आता मग याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की एसआरच्या जागा नाहीत का, म्हणजे सब रजिस्टरच्या. तर सब रजिस्टरच्या जागा सध्या तरी या ऍड मध्ये आपल्याला बघायला भेटत नाहीये. या ऍड मध्ये बघायला भेटतंय ते फक्त आपल्याला एसटीआय, एएसओ आणि पीएसआय या तीनच पोस्टसाठीच्या जागा बघायला भेटताय. आता याच्यामध्ये जसं तुम्ही सब रजिस्टर तुम्हाला अपेक्षा असेल की बाबा सब रजिस्टरच्या जागा येईल का, तर त्या नक्कीच येतील. सब रजिस्टरच्या पण येतील, सोबत एएसओच्या पण येतील, कारण की एएसओच्या फक्त 6 जागा या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सांगण्यात आलेल्या आहेत किंवा देण्यात आलेल्या आहेत. आता त्यामध्ये जर आपण बघितलं ज्याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी याच्या एकूण 6 जागा आपल्याला बघायला भेटतात. सोबत जर आपण बघितलं इकडे एसटीआयच्या ज्या काही जागा आहेत तर त्याच्यामध्ये एकूण 236 जागा आपल्याला एसटीआयच्या बघायला भेटतात. पुढे जर आपण पीएसआय म्हणजे सर्वांचंच आवडतीचं पद असतं पीएसआय, तर पीएसआयच्या एकूण 310 जागा म्हणजे एएसओ, एसटीआय आणि पीएसआय अशा एकूण किती जागा आहेत, तर 552 जागांसाठी हे ऍड प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आता आपण जाऊया आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर की नेमकं यामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे समजून घ्यायला पाहिजे फॉर्म भरत असताना. तर त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे की जर का आपल्याला हा फॉर्म भरायचा असेल तर तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. याचा जो काही दिनांक असणार आहे 10 एप्रिल 2026 14 पासून, म्हणजे उद्या 10 तारीख आहे, उद्यापासून फॉर्म भरायला स्टार्ट होणार आहे दुपारी 2 वाजल्यापासून. शेवटची तारीख असणार आहे 30 एप्रिल. आलं लक्षात? म्हणजे उद्यापासून फॉर्म स्टार्ट होत आहे, 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला किती दिवस मिळत आहेत, तर एकूण दिवस मिळत आहेत ते म्हणजे 20 दिवस. या 20 दिवसामध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागणार आहे तर ते डॉक्युमेंट रेडी करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट नसेल तर त्याची लिस्ट खाली दिलेलीच या ऍड मध्ये, तर ते डॉक्युमेंट तुम्ही एकदा जमा करा. डॉक्युमेंट संबंधी काही तुम्हाला अडचण येत असेल तर मला ते कमेंट बॉक्स मध्ये टाका, तसं मी तिथं तुम्हाला हेल्प करेलच. आता मग याच्यामध्ये ऍड मध्ये जर आपण गेलो खाली, आता याच्यामध्ये जसं मी मागाशी म्हणलो हा मुद्दा कशासाठी आहे की जर का तुम्हाला म्हणजे आता ह्या ऍड मध्ये 552 पद दिसत आहे, 552 जागा दिसत आहे, याच्यामध्ये पदांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर ते तुमचा जे काही पूर्व परीक्षेचा रिझल्ट असतो तर तो प्रसिद्ध होण्याच्या अगोदर
त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. ओके, हे झालं याच्याबद्दल. आता इथं जर आपण पुढे गेलो, महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं त्यांनी ईडब्ल्यूएस बद्दल सांगितलेलं आहे. ईडब्ल्यूएस, आता ईडब्ल्यूएस बद्दल का सांगितलंय की ईडब्ल्यूएस ची जी काही व्हॅलिडिटी असती तर ती 31 मार्च 2026 पर्यंत असेल. म्हणजे तुम्ही जे काही याच्या अगोदर काढलेलं असेल तर इथं तुम्हाला 2 वर्षाचे चालणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जर जुनं असेल तर ते जुनं सुद्धा चालणार आहे, कारण की ऍड ही मार्च मध्ये येणार होती, ती एप्रिल मध्ये आली, म्हणून तुम्हाला जुनं जे सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस ते सुद्धा चालणार आहे. आणि नवीन जर काढलं असेल तुम्ही 1 एप्रिलच्या नंतर, म्हणजे आता रिसेंटली 9-10 दिवसात, तर ते सुद्धा चालणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय सांगितलंय की 2025-26 किंवा मग 2026-27 असे जे कोणतं तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता. म्हणजे ईडब्ल्यूएस बद्दल तुम्हाला लक्षात आलं असेल. दुसरा महत्वाचा मुद्दा इथं दिलेला आहे तो म्हणजे नॉन क्रेमिलियर बद्दल. नॉन क्रेमिलियर पण तुमच्याकडे 2025-26 असेल ते सुद्धा चालणार आहे, किंवा मग नवीन काढलं असेल तुम्ही 26-27 साठीचं ते सुद्धा चालणार आहे. हे झालं नॉन क्रेमिलियर बद्दल. पुढे जर आपण गेलो याच्यामध्ये अजून महत्वाचा मुद्दा इथं म्हणजे आता जे नवीन पहिल्यांदा फॉर्म भरताय तर त्यांच्यासाठी इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे की बाबा इथं वेतन श्रेणी ज्याला आपण काय म्हणतो सॅलरी किती असणार आहे, तर सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे एएसओ साठी किती असणार आहे, 44,900 ते 1,42,400. आणि इतर जे काही पद आहे ज्याच्यामध्ये मग एसआर असेल, एसटीआय असेल किंवा पीएसआय असेल तर यांच्यासाठी 38,600 ते 1,22,800. आणि अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते. म्हणजे हे झालं सॅलरी बद्दल. दुसरं म्हणजे पात्रता, त्याच्यामध्ये भारतीय नागरिकत्व लागणार आहे. आता मग याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे वयाचा मुद्दा. आता वय इथं सांगण्यात आलेलं आहे. आता जे काही 3 पदासाठी ही ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये एसओ, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक. यामध्ये आता जी काही वयोमर्यादाची ज्यांनी ती जी डेट दिलेली ती दिलेली आहे 1 ऑगस्ट 2026 ही डेट दिलेली आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी तुमचं वय कमीत कमी म्हणजे जिथं आपण काय म्हणतो इथं एसटीआय आणि एएसओ साठी जे काही कमीत कमी वय लागणार आहे तर तुम्हाला ते 18 वर्ष लागणार आहे कमीत कमी. पोलीस उपनिरीक्षक असेल तर 19 वर्ष कमीत कमी. आलं लक्षात? एएसओ साठी 18, एसटीआय साठी 18, पोलीस उपनिरीक्षक पीएसआय साठी कमीत कमी 19. जास्तीत जास्त एसटीआय आणि एएसओ साठी 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरं पीएसआय साठी जास्तीत जास्त 31 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. हे झालं. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे इथं 5 वर्ष जर का तुम्ही कॅटेगरी मधून येत असाल तर 43 वर्षापर्यंत तुम्हाला एज लिमिट असणार आहे. आणि पीएसआयच्या संबंधी जर विचार केला तर 3 वर्ष एक्सटेन्शन देण्यात येणार आहे, म्हणजे 34 वर्ष. बाकी तुम्ही तुमच्या याच्यानुसार बघून घेऊ शकता. हे झालं एचएल बाबतीमध्ये. इथं आता महत्वाचे मुद्दे अर्हता, शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती इथं सांगण्यात आलेली आहे. तर तुमचं काय तर ती पदवी झालेली पाहिजे. पण नेक्स्ट मुद्दा इथं दिलेला आहे, जरी तुमची आता म्हणजे डिग्री कंप्लीट नसेल, ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फक्त अट एकच असणार आहे, जेव्हा म्हणजे आता पूर्व परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरू शकता ज्याला आपण अपेअरिंग असताना भरणं म्हणतो तर तो भरू शकता. पण जेव्हा आपण मुख्य परीक्षेचा फॉर्म भरू म्हणजे पूर्व परीक्षा पास होऊ आणि मुख्य परीक्षेला बसू तेव्हा तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे. म्हणजे जर का आता ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं नसेल म्हणजे आता जून मध्ये होईल त्यांचं कंप्लीट, तर त्यांच्यासाठी हा फॉर्म भरता येणार आहे का, तर येणार आहे. कारण की त्यांचं ग्रॅज्युएशन हे जून मध्ये कंप्लीट होतं, नंतर त्यांचे रिझल्ट जुलै ऑगस्ट मध्ये लागून पण जातात आणि मग तेव्हा तुम्हाला याचे पण फॉर्म चालू होतात ऑगस्ट मध्ये वगैरे मेन्स साठीचे. तर तेव्हा तुम्हाला मार्क तुमच्याकडे असतील. म्हणून तुम्हाला आता म्हणजे जरी तुमचं ग्रॅज्युएशन सध्या कंप्लीट झालं नसेल, शेवटच्या वर्षामध्ये असाल तरी सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. हे झालं शैक्षणिक अर्हता बाबतीत. अजून जर आपण विचार केला याच्यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक असणार आहे. कारण की याच्यामध्ये जेव्हा आपण मेन्सला जाऊ तर मेन्सला जात असताना आपल्याला लँग्वेजची पण पेपर आहे मराठी इंग्रजी, म्हणून मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक याच्यामध्ये आहे. शारीरिक पात्रता जी आहे तर ती फक्त पीएसआय साठीच असणार आहे. पीएसआय साठी मग त्याच्यामध्ये पीएसआय साठी इथं पुरुषांसाठी दिलेले आहे, इथं दिलेलं आहे महिलांसाठी. मग आता उंची किती लागणार आहे तर 165 सेंटीमीटर लागणार आहे कमीत कमी. छाती जी आहे तर ती न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे.
फुगविण्याची क्षमता जी आहे तर ती 5 सेंटीमीटर पाहिजे. हे झालं छातीबद्दल आणि उंचीबद्दल पुरुषांसाठी. दुसरं म्हणजे महिलांसाठी 157 सेंटीमीटर कमीत कमी हाईट पाहिजे. हे झालं उंचीबद्दल म्हणजे शारीरिक पात्रता. आता अजून महत्वाचे मुद्दे काय याच्यात की ही परीक्षा जी होणार आहे पूर्वपरीक्षा तर ती 100 गुणांची पूर्वपरीक्षा असणार आहे. मुख्य परीक्षा जी असणार आहे तर ती 400 गुणांची असणार आहे. हे आलं लक्षात इथपर्यंत. दुसरं याच्यामध्ये जी शारीरिक चाचणी असणार आहे तर ती शारीरिक चाचणी ही 60% क्वालिफाईंग असणार आहे. म्हणजे ती क्वालिफाईंग आहे, मेरिटसाठी ते मार्क काउंट केले जाणार नाहीये तुमचे शारीरिक चाचणीची. ओके. दुसरं याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे PSI साठी जे काही आहे म्हणजे इथं PSI साठी तुम्हाला हे जे मुख्य परीक्षा आहे तर याचे गुण असणारच आहे. 45 गुण याच्यामध्ये तुमचे इंटरव्ह्यूचे सुद्धा असणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही शारीरिक चाचणी द्याल त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यूचे 40 गुण आणि तुमच्या मुख्य परीक्षेचे 400 गुण असे एकूण कट ऑफ जो लागेल PSI साठी तर तो 440चा लागेल. ओके. इथपर्यंत क्लिअर. आता याच्यामध्ये अजून काय महत्वाचं आपल्याला समजून घेण्यासारखं याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा की डॉक्युमेंट संबंधी. त्याच्यामध्ये विविध कागदपत्र अपलोड करायचे आपल्याला जाहिरातीनुसार. पात्र जर आपण ठरत असाल तर आपल्याला जे काही महत्वाचे डॉक्युमेंट आहेत तर ते सांगितलेले. त्या डॉक्युमेंटमध्ये महत्वाचं म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. म्हणजे याला आपण काय म्हणतो रे तर कास्ट म्हणतो. तर कास्ट आपल्याला गरजेचं. जर का तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कॅटेगरी साठी कास्ट सर्टिफिकेट महत्वाचं असणार आहे. EWS असेल म्हणजे आर्थिक दुर्बल घटकातून येत असेल तर तुम्हाला EWS पण लागणार आहे. हे झालं. वैध नॉन क्रिमिलेअर म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो NCL सुद्धा लागणार आहे तुम्हाला. जर का तुम्ही पात्र दिव्यांग व्यक्ती असल्या म्हणजे असाल तर तुम्हाला पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा लागणार आहे. दुसरं म्हणजे माजी सैनिक असाल तर त्याबाबतीचा एक पुरावा लागणार आहे. खेळाडू असेल तर ते खेळाडूचं प्रमाणपत्र. पण इथं महत्वाचं एक समजून घ्या याच्यामध्ये खेळाडू बद्दल काय दिलेलं आहे. तर इथं बघा पूर्वपरीक्षेकरिता क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोहोच पावती. तुमच्याकडे पोहोच पावती असेल रिसिप्ट असेल ते सुद्धा चालणार आहे पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरत असताना. पण मुख्य परीक्षेकरिता क्रीडा प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल लागू असेल. इथं पावती चालणार आहे का? पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरायचाच आहे. तुम्हाला खेळाडू असेल तर तुम्हाला पावती सुद्धा चालणार आहे. पण तुमचं जे काही ओरिजिनल सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला कधी लागणार आहे? मुख्य परीक्षेसाठी. हे खेळाडू असणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं. दुसरं म्हणजे अनाथ आरक्षण असेल तर मग त्याचा पुरावा. राखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र. ज्याला काय म्हणतो आपण डोमासील आपल्याला लागणार आहे. ओके. तर हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे. याचं एकदा तुम्ही बघून घ्या हे डॉक्युमेंट. आता हे डॉक्युमेंट समजा कोणाकडे नसेल काही तुम्हाला त्याच्याबद्दल काही हेल्प हवी असेल कसे काढायचे वगैरे तर ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी तुम्हाला हेल्प करेल ते. आता जर आपण पुढे गेलो आपल्याला जो काही अर्ज आहे तर तो फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने नाही. मग आता हा अर्ज भरत असताना याची जी फीस आहे तर फीस बघा किती आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी 394 फीस आहे. म्हणजे तुम्ही ओपन मधून भरत असाल फॉर्म तर 394 फीस आहे. म्हणजे तुम्ही मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटकातून भरत असेल तर 294 आहे. ही फीस इथं आपल्याला बघायला भेटते. म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 394, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 294. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे अजून काय महत्वाचे मुद्दे दिलेले यांनी तर झालं. ओके. तर याच्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे होते तर ते सर्व महत्वाचे मुद्दे आपण इथं कव्हर केले. तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला काही कुठं वाटत असेल डॉक्युमेंट बद्दल वगैरे किंवा ऑनलाईन फॉर्म संबंधी काही तुमचे प्रश्न असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. महत्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला इथून पुढे जे काही महत्वाचे लेक्चर्स असतील तर त्याचे अपडेट्स मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा. थँक्यू.